काय करती? मिरची तोडती. हा होय, इकडे ये की. अरे ते की जवळ. ओढतो कशाला रे? आणि मग प्रेमाने सांगितलं थोडीच कळतंय तुला. आणि इथं कशाला आला तू? कशाला आला म्हणजे तुला नाही माहिती होय कशाला आला? जा तू. काय जा? आज नाही तसलं जापी, आता इथं कोणी नाही, पण ते ऐकल्याशिवाय मी जाणारच नाही, उत्तर ऐकल्याशिवाय. उत्तर तुला सांगितलं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून. ती नको सांगू तसलं येऊ नको. तू ठरवणार का यायचं नाही? मी ठरवणार ती. तू ऐक की. नाही तसलं काय ऐकत नाही. हे बघ मला तसलं काही करायचं नाही, तू ऐकून घे ना. मी तुला कुठं काय कर म्हणलंच नाही तुला. तुला फक्त म्हणलंय हा म्हण. मला नाही त्याच्यात पडायचं ऋषी. पडायचं येत जाऊ नको बरं रानात. त्या पप्या बरं जमतं हिंडायला? हा तसली नाटकं नको करू. फोटो आहेत तुमचं माझ्याकडे, दाखवू का? गाडी फिरताना तीन. हा नाही तुझ्यासोबत करायचं मला काही. तू जा बरं इथून. ती नको सांगू. आता काय नाही, आज फायनल असेल काय नाही. ती नाही म्हणलं ना तुला. तू जा बरं घरी. इथं नको थांब. परत सांगतोय बरं का मी. काय काय म्हणजे? टाकतोय बापाला फोटो टाकू? अरे ते पप्पाचं काय सांगतो रे तू? भाऊ आहे तो माझा. आता तुला माहिती आहे भाऊ आहे, तुझ्या बापाला थोडीच माहिती आहे भाऊ आहे तुझा. हा तुला कशाला दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये पडायचं रे? मग माझं काय नाही, ती मिटवून मग तुझ्या नादी नाही लागत मी. अरे पण नाही पडायचं तुझ्या ह्याच्यात. मला ते नको सांगू. करतो नाही पडायचं म्हणजे तुला सांगितलं कळतं ना. हे बघा मी ओरडला इथं. हा वरड. जा बरं तू. कशाला येतो रे माग माग? नको ना. तसलं रडायची नाटकन फिटकं करू नको इथं. तू जा बरं इथं ना. मला काय तसलं जात नाही. तू एकदा सांग काय येते, नाही मग तुझ्या नावाने औषधच पितो. मग लिहितो चिठ्ठी तुझ्या नावाची सगळी. येडा बिडा आहे का काय रे? हा येडाची मी. मला नाही करायचं काही. नाही करायचं म्हणजे मला लोक सांगू तसलं, मला काय कळत नाही. माझ्या मनातच नाही तर तू कशाला जबरदस्ती करतो मला? अरे पण माझ्या आहे ना इथं 2-2 दिवस जेवत नाही मी. हा हे बघ मी तुला चांगल्या भाषेत सांगते. तुला मी पण चांगल्या भाषेत सांगतो. जर नाही हा म्हणली तू उचलून घेऊन जाईन. मग तू काय रे असं बोलायला लागला? काय बोलायला लागलो म्हणजे? चल चल. अरे गपकी. तू जा ना. नाही जात मी. काय असेल ते आता कळालं. माझ्या जवळ नको येऊ. मी सांगून ठेवते तुला. जवळ नको येऊ म्हणजे? मला माझं काम करू दे. नाही काय तू चल चल तू. अरे अरे गपकी. तुला सांगते ना सोड म्हणून. सोड म्हणजे? तू असे ऐकणार आहे? उचलून घेऊन जाऊ तुला. तू चल. अरे गप ना. सोड बरं. तू ऐक का? मी आता घरी सांगत जाणार आहे. थांब जरा. घरी जायचं? घरी कशाला जायची? याला कुठं झाला. जाऊ दे. ए अरे उरक ना लवकर. येते ना एवढी काय एवढं वेळ अरे शेतात काय झालं? काय वहिनी तो ऋषी. ऋषी पण काय? तुम्हाला माहिती आहे ना माझ्या कॉलेजात शिकतो तो. अहो तो ऋषी. ऋषी काय? अहो शेतात आला होता आज माझ्या माग. अहो दादा तुम्हाला सांगू का, त्याने यायच्या आधी पण माझी वाट अडवली. रस्त्याने येता जाता सारखं माग माग करतो माझ्या. आज चक्क हातच धरलं शेतात येऊन. आणि मी एकटी त्यातल्या त्यात. एवढी मजल गेली का त्याची? बघा की काहीतरी करा तुम्ही. चांगले वाजवायचे ना तिथं दोन त्याला. प्रयत्न केला की. त्याला कितीदा सांगितलंय माझं नाही काही, मला नाही जमणार. सारखं मला बोलतोय तुला घेऊनच जाईल, उचलून घेऊन जाईल. काहीतरी करा की. घेऊन जायला काय वाटव पडली काय? काहीतरी करा. दरवेळेस बरं नाही तू दिसत. आधी तरी सांगायचं ना मला. मला काय माहिती होतं एवढं करणार म्हणून. तो रस्त्याने येता जाता खेळायचा पण मी दुर्लक्ष केलं. त्याला सांगितलं नाही म्हणून. आज सारखं तिथं शेतातच शिरला. हे चुकतं नाही यांचं. आधी सांगत नाहीत घरच्यांना, मग ऐन टायमाला असं काही झालं ना मग हे सांगतात ना. अहो वहिनी पण मी म्हणलं कशाला उगा घरापर्यंत न्यायचं त्याचं. हो वहिनी मला वाटलं उगा तुम्हाला सांगायची, तुम्ही डोक्यात घ्यायचं आणि माझं लग्न लावून द्यायचं म्हणून. शिक्षण राहिलं असतं ना अर्ध. मग शिक्षण राहिलं असतं मग भलता चालतं काय उद्योग झाल्यावर मग काय करायचं? आता सांगितलं की वहिनी दादा. अगं पण आम्ही काही एवढी अडाणी आहे का तुला समजून न घ्यायला? हा आम्हाला माहिती आहे ना, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. ओ हे सोडा तुम्ही. पहिले ना बाकीचं काम राहू द्या. पहिले त्याला त्याच्या घरी जाऊन येऊ आपण. नाही एक काम कर, चल त्याच्या घरी. चला त्याला बघतो मी आज. ले झालं त्याचं. चला आणि हे परत आधीच कानावर घालत जा. चला आता नाही करणार असं. चला
नाही, आज मला आहे ना कुणी अडवायचं नाही तर भुगाच पाडतो असं थांब गावात त्याच्या हरामखोर ऋषी बाहेर ये. त्याचं आहे ना आता एक काहीतरी हे करून टाका. अरे बाहेर ये ना लाटमाळे. काय झालं? ऋषी कुठे? काय झालं? झालं काय एवढा आवाज देताय, शिवे देताय? त्याला बाहेर बोलव ना, मग सांगतो काय झालंय. आमच्या ताईंची छेड काढली त्यांनी रस्त्यात. त्याला बाहेर बोलवा पहिले तुम्ही. आता कुठं बसलाय तिथं अडून? ये ना म्हणा आता. ऋषी बाहेर ये. बरं या. ये की ऋषी. ही काय म्हणतात? काय झालं? काय बोललाय तू यांना? काहीच नाही. काहीच नाही. इकडे अरे! इकडे लागन ना. ये की आता. ये ना, सांग ना. हन. काय बोललं ते? आता होऊ द्या ना त्याचं. बोल ना, खरं बोल की आता. आता कशाला का बसला? तुम्ही हंता कशाला इथं हायन बोलायला मी? हान ते कशाला म्हणजे तू बोलतोय का काही? बोलण्याच्या पलीकडे गेलाय विषय. मग आधी विषय गेलाय ना, मग आता बोलूनच शांत होईल ना. काय बोलून तुमच्या भावाला शांत काय विचारा. करायची? आता बोल की काय झालं से? सांग ना. एवढंच वाटतं तुम्हाला टाळी काय एका हाताने वाजती होय तेव्हा? म्हणजे काय निर्लज्ज पोरग आहे. वर थोबाड करून काय? म्हणते, टाळ्या का त्याने असती. मग लाज नाही वाटली छेडतानी वर थोबाड करतो गप्प ना, आता झालंय ना. पण दादा पण तिची काय चुकी असणारच कोणत्या आहे ना. स्थितीत आले हाणायलाच लागत म्हणले, तू समजून घे ना. आता चुकलं झालं गेलं विषय सोडून द्या, परत काय नादी लागणार नाही. मी आश्वासन देतो. हो दादा, तुम्हाला असं वाटतं परत नादी लागणार नाही? त्याला विचारा किती तर त्यांनी जर केलं तू लागलं तर माझ्यापर्यंत यायचं नाही, तिथंच वाजव दोन बस. अजून काय बोलू? अहो पण इथून माग 4-5 वेळा छेडले तुम्ही. पोराला दापा ना, इकडे काय मग सांगता. आता म्हणतोय ना नाही म्हणून, आता कशाला काय करीन? आता आम्ही तुमच्या एवढ्या वाटत गोळीत सांगून होतं का? त्याला दोन ठेवून. हो का आमच्यापर्यंत आज आले, इथून पुढे काय झालं तर बोला. अहो इथून पुढं म्हणजे आधी 2दा त्रास दिलाय त्याने तिला, पण ती बिचारी उलट समजूतदार म्हणायला लागली. तिसऱ्यांदा तरी माझ्या पैसे यायचं ना. मग आता काय आलो ना तुमच्या मग आता इथून पुढे होणार नाही ना. चांगले आहे. तुमच्या भावाला ठेवा जपून, नाही का? आणि एवढी छेड काढली आणि वर्ण म्हणतो एका हाताने टाळी वाजत नाही. रे एवढी समजूतदारपणी वागली मी, आणि ह्यो म्हणतो एका हाताने टाळी वाजत नाही. रे बांडगुळा. आता नाही होणार म्हणलं ना, आमच्या घरी येऊन कालवा करू नका. आमचे वाटलंच जात नाही तुम्ही. तुम्हाला एकच सांगतो मी शेवटचं, पुढच्या वेळी मी तुमच्याकडे सुद्धा बघणार नाही. नका बघू. उगा एका गावात आहे आपले संबंध आहे जुने म्हणून मी आत्ता गवसतोय. परत सोडायचो ना बरं का याला मी. आधी सटकवीन आणि मग पोलिसांच्या ताब्यात देईन. जाऊ दे दादा, चला चला. तुमच्या वाटेलाच जाणार नाही. आणि आता शेवटचं सांगतोय मी बरं का, परत जर हिच्याकडे बघितलं सुद्धा, हे बघत नको जा, दुसरं बघाय आम्ही विषय सोडून देऊ. उगा आपलं जुनं संबंध आहे म्हणून मी जास्त वाढवत नाही. परत जर नादी लागला ना, आधी सटकवीन आणि मग पोलिसांच्या ताब्यात देईन. कळलं का? जाऊ दे दादा, नका त्यांच्या नादी लागू. काय बघतो बांडगोळा खाली बघ. लाजा नाही काय भडवीच्याला. हो चला. कशाला काय माहित असतो रे?